तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर त्याला सीआयडीनं प्रश्न विचारलेले आहेत। 11 दिवस कुठे होता, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात काय संबंध आहे, असे अनेक सवाल कराडला विचारण्यात आलेले आहेत। वाल्मिक कराड याला सीआयडीनं 4 प्रश्न केलेले आहेत। 11 दिवस नेमका तो कुठे होता, असा पहिला प्रश्न सीआयडीनं केलेला आहे। काय सवाल नेमके सीआयडीनं त्याला केलेले आहेत पाहूयात। वाल्मिक कराड आज सीआयडी पुढे शरण आलेला आहे। 22 दिवस कुठे होता, हा प्रश्न सीआयडीने त्याला उपस्थित केला आहे। खंडणीचं प्रकरण नेमकं काय आहे, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात काय संबंध आहे, असा सवाल वाल्मिक कराडला करण्यात आलेला आहे। आणि या दरम्यान कुणाशी संपर्कात होता, असा देखील महत्त्वाचा प्रश्न सीआयडीने वाल्मिक कराडला उपस्थित केलेला आहे। तर सीआयडी ऑफिसमध्ये येऊन सरेंडर करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःचा एक व्हिडिओही शेअर केला आणि आपण दोषी नाही असं त्यानं म्हटलेलं आहे। या व्हिडिओमध्ये त्यानं आपण दोषी नाही असा दावा केला आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराडनं सीआयडी कार्यालयात येऊन स्वतः शरणागती पत्करली आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे।